भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव। माझे नाव दिलेश वाणी आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत मला आलेला दुसरा अनुभव सादर करीत आहे। आम्हाला मार्गात येऊन जवळपास 1 वर्ष झाला होता। तेव्हा मी विटा भट्टीचे कामगार म्हणून काम करीत होतो। एकदा मला भगवंताच्या हवनकार्याबद्दल एका सेवकानी सांगितले, तर मी त्याला म्हटले की माझे काम मी लवकर आटपून आईला विचारून सांगतो। तर ते म्हणाले की ठीक आहे, लवकर सांगा। मग मी आईला विचारले, तर आईने मला जाण्याकरिता होकार दिला। मी त्या सेवकासोबत जाण्याकरिता तयारी केली। माझी मोटरसायकल मी मोटर मेकॅनिककडे दुरुस्त करायला दिली होती। ती मी तेथून आणली आणि त्या सेवकासोबत हवन कार्याला जाण्यासाठी निघालो। निघताना गाडीवर बसल्यावर आम्ही जयघोष केला। अंदाजे 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरी या गावाला आम्ही हवन कार्यासाठी पोहोचलो। तेथे गेल्यावर नुकतेच हवन कार्याला सुरुवात झाली होती व आम्ही तेथे जाऊन बसलो। हवन कार्य पार पडले आणि चर्चा बैठकीला सुरुवात झाली। चर्चा बैठकीमध्ये सुंदर असे मार्गदर्शन ऐकायला मिळाले। बाबांची शिकवण काय आहे, हे सुद्धा आम्हाला सहजरित्या समजून आले। मग संध्याकाळच्या प्रार्थनेने चर्चा बैठकीची समाप्ती झाली। त्यानंतर तीर्थप्रसाद झाला व लगेच भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आम्ही तेथे भोजन केले। भोजन करता करता आम्हाला 6 ते 6:30 वाजले व तेथे अंधार पडला। त्यानंतर आम्ही गावाकडे येण्यासाठी निघालो। आम्ही मोटारसायकलवर बसलो, भगवंताचा जयघोष केला आणि किक मारली, तर पाहतो काय, गाडीचा लाईट लागत नव्हता। तेव्हा त्या ठिकाणी 15 मिनिटे उभे राहून गाडी चेक केली, तर असे लक्षात आले की गाडीची बॅटरी मोटर मेकॅनिकने काढून ठेवलेली होती आणि त्याची वायरिंग केली नव्हती। त्यामुळे गाडीचे लाईट सुरू होत नव्हते। विचार पडला की आता काय करावे। मग सोबतच्या सेवकाला मी सांगितले की आपल्या गाडीचे लाईट लागत नाही आहेत, गाडीची बॅटरी काढलेली आहे आणि आपल्याला गावाला जाणे खूप गरजेचे आहे, तर आता काय करायचे। तर त्या सेवकाने मला म्हटले की आपण या ठिकाणी आजच्या दिवस मुक्काम करू आणि त्या परिसरातल्या सेवकांनी सुद्धा आम्हाला म्हटले की तुम्ही आजचा दिवस मुक्काम करा, उद्या सकाळी तुम्ही निघाल। तर त्यांना मी सांगितले की आम्हाला गावाला जाणे खूप गरजेचे आहे, कारण आमचे रात्रीचे काम असते। त्यामुळे मला घरी जायला 10 वाजले किंवा 11 वाजले तरी चालेल, पण माझे जाणे गरजेचे आहे। मी माझ्या सोबतच्या सेवकाला म्हटले की तुम्ही मोटरसायकलवर बसा, आपण भगवंताचा जयघोष करू। मग आम्ही भगवंताचा जयघोष केला आणि भगवंतासमोर शब्द ठेवला की बाबा, माझ्या मोटारसायकलला लाईट नाही आणि मला गावाला जाणे खूप गरजेचे आहे। तर भगवंता, मला सुखरूप माझ्या घरापर्यंत पोहोचवा, मी सुखरूप घरापर्यंत पोहोचलो पाहिजे असा मला योग द्या। भगवंता, मला रस्त्यात कोणतीही अडचण आली नाही पाहिजे आणि मी सुखरूप गावाला पोहोचलो पाहिजे, अशी भगवंताला विनंती केली आणि निघालो। तेव्हा थोडासा उजेड होता, त्यामुळे आम्ही उमरेडच्या आसपास आलो व तेथे बराच अंधार पडला। तर विचार आला की आता कसे करायचे, कारण समोरचा रोड बरोबर दिसत नव्हता आणि अंधारात मोटरसायकल चालवायची कशी। तरी पण मी भगवंताचे नामस्मरण करत निघालो। तर बघा, सामोरून भरवेगात ट्रक टिप्पर आला। त्याच्या लाईटचा प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडला आणि मला अंधारी आल्यासारखे झाले। मला समोरचे काहीच दिसत नव्हते। तो ट्रक टिप्पर सरळ अंगावर आल्यासारखा वाटला आणि तसाच माझ्या मोटरसायकलचा लाईट आपोआप सुरू झाला व आम्ही पटकन रोडच्या कडेला उतरलो आणि वाचलो रे बाबा, असे म्हणायला लागलो। काही वेळापुरता मला असे वाटले की मी आता गेलो,
परंतु भगवंताच्या कृपेने पटकन मोटारसायकलचे लाईट सुरू झाले आणि आम्ही त्या संकटातून वाचलो. भगवंताची कृपा किती महान आहे. गाडीचे लाईट सुरू झाले नसते तर माहित नाही आमचे काय झाले असते. पण बाबांची कृपा महान आहे, त्यामुळे काहीच झाले नाही. तेव्हा गाडीच्या लाईटचा प्रकाश खूप कमी होता, तरी पण रोड मला दिसत होता. त्यामुळे आम्ही पुन्हा भगवंताला जयघोष केला आणि त्या प्रकाशाच्या माध्यमाने हळूहळू सुखरूप गावापर्यंत पोहोचलो. खरंच, बाबांची कृपा महान आहे. माझ्या गाडीचा लाईट लागत नव्हता आणि खूप मोठ्या संकटातून भगवंताने आम्हाला वाचवले व घरापर्यंत सुखरूप पोहोचवले. अशी ही भगवंताची कृपा मिळवण्यासाठी तत्व, शब्द, नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. भगवंत आपल्यापाशी सदैव असतो आणि आपण जर तत्व, शब्द, नियमांचे काटेकोरपणे आपल्या जीवनात पालन केले, तर परमेश्वरी कृपा सदैव आपल्याला साथ देते आणि प्रत्येक संकटातून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बाहेर काढते व सेवकाचे संरक्षण करते. मानव धर्माच्या शिकवणीप्रमाणे चालणे आज काळाची गरज आहे आणि मी सुद्धा तत्व, शब्द, नियमांनी चालण्याचा पुरेपूर प्रयत्न करील. एवढे लिहून मी आपल्या शब्दाला याच ठिकाणी विराम देतो. लिहिण्यात काही चूक, भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव श्री दिलेश वाणी. पत्ता भुयार त भिवापूर जी, नागपूर. सेवक क्रमांक 41599. मार्गदर्शक श्री गिरीधरजी लांजवार, नागभीड. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर, नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.